लोकसभेची ही निवडणूक म्हणजे स्वाभिमान विरोधात स्वार्थासाठी कोलांटोड्या स्वरूपाची असल्याचं वक्तव्य अमोल कोल्हेंनी म्हटलंय। भोसरी मतदारसंघात प्रचारादरम्यान ते बोलत होते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। खरं तर सरळ लढत आहे, यापूर्वी लढत झालेली होती। आता ही जी लढत आहे आढळराव पाटलांची, ती लढत कशा स्वरूपाची तुम्हाला वाटते? ही लढत महाराष्ट्राचा स्वाभिमान विरुद्ध स्वार्थासाठीच्या बेडुकुड्या अशी लढत आहे। कारण यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर ताठ मानेनं गरजण्यासाठी माना डोलवणारे नंदीबैल पाठवायचे की गरजणारे वाघ पाठवायचे हे सर्वसामान्य जनता ठरवणार आहे। निखळ अशा वातावरणामध्ये, मनमोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होतील अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा होती। परंतु देशातल्या केंद्रातल्या सरकारची पावलं कोणत्या दिशेनं पडतायत हे अशा कारवायांमधून स्पष्ट होतं। अशा पद्धतीनं मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा गुणधर्म आहे खरं तर, की जेवढं दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढे आम्ही उसळणार। मला वाटतं सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली। आज मी फक्त वैयक्तिक गाठीभेटींना आल्यानंतर मोशीच्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीनं इतक्या उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय हे पाहता सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली। त्यामुळे ही निवडणूक दोन उमेदवारपेक्षा केंद्रातलं दडपशाही करणारं भाजपचं सरकार आणि त्यांचे मित्रपक्ष विरुद्ध भारताची सर्वसामान्य जनता अशी आहे, आणि हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।